भाषा बघा असला भारी दाखवतोय तो. हे गाईस स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर खूप दिवसांनी गावी चाललो, नाण्यानंतर महिन्याने चाललो गावी. तर विचार केला फॅमिली जाव्या गावी, मजा बिजा करूया सॅटर्डे संडे. माझा आवाज जरा जाड येत असेल, माझा कसा बसला कारण खोकला झाला मला, तर समजून घ्या आवाज कसा येत आहे. तर चला गावी जाऊया आज, फायनली एन्जॉय करूया. आणि आपला इंटरनॅशनल दिबा पाटील एअरपोर्ट बघा असला अजून काम चालू आहे, पक्कापाकी आहे काम. तर भारी वाटते बघायला लांबशी एकदम. तसंच मग एअरपोर्टचा आनंद घेत आमचा विमान झाला डायरेक्ट गावान लँड. डायरेक्ट कोलब्या घ्यायला थांबलो. जेवायला बनवता होता दुपारचा, तर कोलब्या घेतल्या मस्तपैकी फ्राय करायला. आणि कोलब्या खायची मजा वेगळी असते गाईज. तर चला पुढे भेटतो. तर इथं आयो साफ करायला बसले, आम्ही घरी पोचलो ना, आयो बसली लगेच कोलब्या साफ करायला. तर त्या केल्यानं मग तुला जरा भूक लागली नव्हती, जवळा भाकर खाल्ली. आपला नेहमीचा नाश्ता आपला येत असते गावी आल्यामुळं. आमचा कुमार भाई बघा असता चालला एकदम, याच्याशी नाडाचा नाही तर डायरेक्ट नरकान पाठवते डायरेक्ट. बघा भाई बघा कसा चालला का, बघतोय रिक्षावाला वाटायची, बघतोय रिक्षावाला. तर काहीच बघा अशी रिक्षा चालवली एकदम बाशासारखी. फक्त खूप दिवसाने हातात घेतली रिक्षा, म्हणजे असं समजा की फर्स्ट टाइम घेतली. गेअर बी सगळा माहिती आहे, फक्त चालवली. जरा मॅच बघायला जात होतो, क्रिकेट मॅच. नाही आपली क्रिकेट मॅच बघा मस्तपैकी गावात चाललेली, इंडियन प्रीमियर लीग. एकदम मजा मस्ती करत क्रिकेट बघत होतो. पहिलाच फोर घाला तर वाट लावली साफ. पहिली लागलेली अवधसा 7:30 सगळाच घेऊन चालली, वाट लावली, पहिलाच फोर घालवला. काय बोलणार आता. जरा मग मूड झाला तर गेलो जरा गोळा खायला. तर गोळा खायला गेलो तर किती वर्षांची भैयाला बघला, जेव्हा लहान येतो तेव्हा याच्याकडे गोळा खावायला यायचो एकदम. तर किती दिवसांनी दिसला तर बरा वाटला. तर भैया चांगला आहे, फक्त जगला पाहिजे बस, बाकी काही नाही. बस एवढे दोन बोलून माझे 2 शब्द संपवते आणि गोला घेऊन डायरेक्ट घरात होता. मग आलो, जरा काम करायचं होतं आपल्या झाडांची, तसा जरा या करायचा होता, पदर लावायचं होतं सगळीकडशी. तर पदर बिदर लावून घेतला साफ. Exclusive remix.